भव्य असा इव्हेंट्स आमच्या सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या एकत्रित येऊन आम्ही हा करतोय आणि एक चांगला व्यासपीठ आपल्या बोईसरच्या लोकांना मिळाला पाहिजे. जे तरुण तरुणी आहेत त्यांच्यासाठी एक चांगलं उत्सव करण्याचा आमचा मानस होता आणि तो आम्ही सगळे मिळून आम्ही हा केलेला आहे. परंतु हे करत असताना फार काही अडचणी निर्माण झाल्या. नैसर्गिक अडचणी आहेत, बाकी कुठल्या अडचणी नाही आहेत. पावसामुळे उत्सव लेट होतोय, पण आमची तयारी पूर्ण चालू आहे. सगळ्या पद्धतीने कामं चालू आहेत. मंडप हा डोम उभा राहिलेला आहे आणि एक चांगल्या पद्धतीचा आयोजन आम्ही ह्या ठिकाणी केलेलं आहे. आपल्या सांगण्याप्रमाणे सर्वात जास्त की आमच्या येणाऱ्या तरुणी, लहान मुली, मुलं काय जे काही असतील त्यांची सेफ्टी पण सगळ्यात जास्त आम्ही त्याच्यावर लक्ष घालणार आहोत. ज्या सोयी उपलब्ध पाहिजेत लोकांसाठी, त्या येणाऱ्या लोकांसाठी, ते टॉयलेट, बाथरूम असेल त्याची सोय आहे. आपल्या अग्निशामक दलाची आपली ह्याची सोय आहे. फायर ब्रिगेडची सोय आहे. सर्व सोयी उपलब्ध आहेत. कुठल्याही प्रकारची अडचण किंवा कुठल्याही कमी ह्या उत्सवात जाणवणार नाही एवढं मी आपल्या आयोजकांतर्फे आम्ही तुम्हाला आश्वस्त करू शकतो. आणि भविष्यात असा कार्यक्रम म्हणजे अतिउत्साहाने चांगल्या पद्धतीने म्हणजे काय आता एवढा मोठा कार्यक्रम काही थोड्या मोठ्या उणिवा आपल्याला जाणवतील, पण ते आम्ही लक्षात ठेवून पुढच्या वेळेस ते उणिवा भरून काढू. ह्याच्यापेक्षा चांगला उत्सव पुढच्या वर्षी कसा करता येईल ह्याच्यावर आमच्या सर्वांचं लक्ष केंद्रित आहे. मग आमचे नीलम संख्या आहेत, अशोक वाडे आहेत, संजय पाटील, चंद्रकांत जाधव आहेत. आमच्याकडे बरेच असे सर्व मेंबर्स आहेत. काही पडद्या मागचे आमचे लोक आहेत, काही पडद्यासमोरचे आहेत आणि सर्व एकत्र होऊन सर्व राजकीय मतभेद बाजूला ठेवून आम्ही एकत्र झालो आहे आणि आपल्या लोकांना काहीतरी चांगलं द्यायला पाहिजे हा उद्देश आहे. उत्सवाची मजा घेता आली पाहिजे. सर्व बाबतीत पोलीस यंत्रणा म्हणा, शासकीय ह्याचा संपूर्ण ह्यांचा प्रशासकीय ह्याचा सर्व अंकुश त्यांचा अंकुश पाळून हे सर्व कार्यक्रम आम्ही करण्याचं मानस आमचं आहे. त्यामुळे आम्हाला सर्वांचा प्रतिसाद आहे. औद्योगिक क्षेत्र म्हणा किंवा आमचे काही मित्रपरिवार आहेत, ह्या सर्वांनी आम्हाला याच्यामध्ये मदत केलेली आहे आणि हा उत्सव साजरा करण्यासाठी सर्वांनी मेहनत केलेली आहे. आमची मेहनत आहे आणि पत्रकार म्हटला तर तुम्ही आहात, तुमची साथ आहे आणि जे प्रेक्षक आहेत, जे भक्त आहेत, ज्यांना खरोखर आनंद घ्यायचा आहे नाचण्याचा, त्यांची सर्वांची साथ मिळाली तर एक चांगल्या पद्धतीचं जे इव्हेंट्स हा आपण इकडे लोकांच्या समोर ठेवू शकतो आणि भविष्यात याच्या पुढेही आम्ही चांगले इव्हेंट्स करू एवढे मी आपल्याला आजच्या सर्वांच्या वतीने मी आपल्याला ग्वाही देतो. ती विचार भाई, आता जे पास वगैरेच्या जे सुविधा आहेत आणि ऑनलाईन सुविधा पण चालू केलेल्या आहेत त्याच्याबद्दल थोडीशी माहिती द्या की एकावर एकच आहे की एका 1+4 आहे आणि कसं काय तुम्ही डिस्ट्रीब्युटेड करता ते सांगा जरा. मुळात म्हणजे हे जे तिकिटाचं वगैरे जे आहे, पासेस जे आहेत त्याच्यासाठी आम्ही वेगळी टीम तयार केली आहे. ते त्याच्यात जास्त महत्त्वाचं बोलू शकतील. परंतु मला माहितीप्रमाणे आमचं यंदा हा जो इव्हेंट्स आहे हा कोणालाही फ्री क्लासेस वगैरे मिळत नाही. म्हणजे ज्या नियोजन आम्ही केलं आहे, आम्ही हे कार्यक्रमाचे संयोजक जरी असलो तरी आम्ही पण आमच्या फॅमिलीसाठी व आमच्या लोकांसाठी पास परचेस केलेले आहे. माझी विनंती सर्वांना हात जोडून आपल्याला एक चांगला उत्सव बघायचा आहे, चांगलं काहीतरी बघायचं आहे तर प्रत्येकाने आपापले पास ऑनलाईन पण चालू आहेत, ऑफलाईन पण मिळतील आपल्याला, तर पासेस घेऊन हा कार्यक्रम बघण्याची कृपा करावी.